आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी सांगलीतनं। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्रास झाला त्याचं उत्तर लवकरच जाहीर सभेतनं देणार असा इशारा विश्वजित कदमांनी दिलाय। विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभामध्ये विश्वजित कदम हे बोलत होते। विश्वजित कदमांनी आपला रोख कोणावरती आहे हे स्पष्ट केलेलं नाहीये, मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरती हा रोख असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे। त्यामुळे लवकरच जाहीर सभेतनं ते हे नाव समोर आणतील आणि कशा स्वरूपाचा त्रास झाला दिला गेला याबद्दल स्पष्टोक्ती देतील। म्हणून सांगितलं की मला बरंच बोलायचं, ज्यांनी या ठिकाणी काय भाषण केली, ज्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला चोख उत्तर द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी मला असं साधा सुद्धा नाही। आज जेवणाचा कार्यक्रम वहिनी मदत युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी एक काहीतरी आभाराच्या पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे, पण एक सत्काराचा कार्यक्रम सांगलीच्या जनतेच्या वतीने, सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या साक्षीने जो केला जाईल त्या माध्यमातून निश्चितपणे अनेक व्यक्तींना इथे या ठिकाणी मला उत्तर द्यायचं। आपण बघतोय विश्वजित कदम यांचा रोख कोणाकडे आहे याची जिल्हाभरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मात्र विश्वजित कदम यांनी आपली खंत अगदी उघडपणे बोलून दाखवलेली आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये आपण पाहिलेलं होतं की तिरंगी लढत जी आहे ती रंगवण्याचा प्रयत्न झाला, कारण शिवसेनेनं सुद्धा अगदी ठाम राहत आपला उमेदवार चंद्रहार पाटील हा कायम ठेवलेला होता। मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार लढणार म्हणून विशाल पाटीलही तेवढेच ठाम होते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, मुळातच सांगलीमधली ही जी लोकसभा निवडणूक होती ती चांगलीच गाजलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यातनं हा छुपा पाठिंबा काँग्रेसकडनं कायमच विशाल पाटलांना होता हे स्पष्ट होत होतं। मात्र आत्ता या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे याची ही चर्चा चांगलीच होतीये, काय अधिक माहिती? वास्तविकतेत महाविकास आघाडीमधील नेत्यांचा वाद जो संघर्ष आहे तो वारंवार दिवस वाढताना दिसतोय। याचं प्रमुख कारण म्हणजे मिळालेल्या यशानंतरनं त्याचे जे लाभ काही जणांना मिळाले ते नेमके कशासाठी होते आणि जे मिळाले नाहीत ज्यांना लाभ त्याचा झालेला त्रास, याचं उदाहरण म्हणजे विश्वजित कदम असं म्हणावं लागेल। भलेही तिथली सांगलीची जागा अपक्ष म्हणून जिंकली, विश्वजित कदम यांचा फार महत्वाचा रोल होता त्यात आणि त्यानंतर या अपक्ष आमदार खासदारांनी थेट काँग्रेस पक्षाला पाठिंबा देखील दिला। पण या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये तिथले जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांचा अंतर्गत तिथला वाद कदाचित विश्वजित कदम हे थेट नाव न घेता बोलून दाखवत आहेत। स्थानिक महाविकास आघाडीतल्या अंतर्गत संघर्षाच्या मुळेच विश्वजित कदम यांना आणि त्यांच्या उमेदवार जो होता विशाल पाटील यांना त्रास झाल्याचं उघड आहे। या सगळ्या गोष्टी आता उघड होताना दिसत आहेत। याच्या खुल्या सभेमध्ये भाष्य करताना सुद्धा नेते दिसत आहेत। यामुळे महाविकास आघाडीला यश मिळालं जरी असलं तरी अंतर्गत कलह जो आहे तो वाढताना दिसून येतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, काय नेमकी ती दिलेली आहे पाहूया। नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती, ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढं जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। त्यांनी असंही म्हटलं विधानसभेत आम्ही त्यांना दाखवू ज्यांनी आम्हाला अडथळे आणले। आम्ही तेच सांगतोय त्यांना, आम्ही भेटू त्यावेळेस त्यांची समजूत काढू, त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल